आमच्या घटस्फोटाचे अर्ज कोर्टात दाखल केले, त्याचा अजून काहीच चांगडपत्ता झालेलं नाही। कोर्टासमोर तुमची केस अगदी व्यवस्थितपणे मांडू शकेल। आणि माझ्या फीजचं म्हणाल तर आयुष्यात मी खूप नाव आणि पैसा कमवलाय, आता मला आयुष्यात चांगला वेळ घालवायचा। तोंड काळ कर तुझं, मर तिकडे आईच्या घरी जाऊन जा, मर। मला तुझी गरज नाही आहे, मी जाईन माझ्या आईकडं। तुझी सगळी लफडी मला माहिती आहे, कळलं ना? जा। तुमच्यामुळे माझं आयुष्य पानसट आणि सपक झालंय। सुधरा जरा सुधरा, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच। कुठे ते वकील? वकील कुठे? त्यांना बोलवा। लेक माझी चेहरा बघा किती सुकलाय तिचा, मॅगी खायची वेळ झाली तिची। तुम्हाला वेगळं व्हायचंय ना? नाही भया, मला नाही वेगळं व्हायचं, या दोघा पोरांना वेगळं करायचंय। नवरा म्हणजे गोगल गाय आणि पोटात पाय। तुम्ही काही केलं तरी प्रॉब्लेम, तुम्ही काही नाही केलं तरी त्यांना प्रॉब्लेम आहे। जसं काय बायकांनी ना बंदूक धरलेली असते ह्यांच्या कपाळी। दारूचं पेक आणि वाऱ्याचं वेग याचं नाद नाही करायचं। काय चाललंय बबनराव? रात्रीचा मॉर्निंग वॉक घेतो मी। नाती जपावी लागतात, नात्यांचे धागे सरळ आणि निर्मळ असले मग गुंतागुंत होत नाही। जो विचार करून हिता आलाय तोच निर्णय घ्यायचा, नाही तर भस्कन काहीतरी करून टाकशील। एकटं जगण्यात काय मजा, सगळे मिळून जगलं पाहिजे। या शहाण्यांच्या राज्यात थोडस वेड्यासारखं वागलं पाहिजे। वा 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 वा। मी काय म्हणते, तुम्हाला 1 मिनिट वेळ आहे का? बाजूला चला ना। कशाला? स्थळ आलं एक। काय? कुठलं? एका दिवशी मारून टाकलं पोरीला तर काय करायचं आई बाबांना? प्रॉब्लेम सगळ्यांच्या घरी आहे, पण सोल्युशन सुद्धा आजूबाजूला आहे। आपण बघतो का ती? नाही, आपण प्रॉब्लेमलाच मोठं करून टाकतो। जी गोष्ट कमी असते त्याच्यावरच टीका करत राहायची आणि त्यातून दुसऱ्याशी तुलना करायची, मग त्याचा अपमान होणारच। आपण एका नव्या लढाईला सुरुवात करू। काय गरज होती या सगळ्याची काय माहित। बरं, मागच्याच महिन्यात म्हणाले होते आता हे सगळं बंद बरं का, आणि आता परत सुरू केलंय जास्तीचं। नात्यातून दूर होणं इतकं सोपं असतं? जन्मभरासाठी जोडलेली नात्याची नाळ सहजासहजी तोडता येते।